नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सोनालीज किचन ब्लॉग्समध्ये। तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे भजे। आमच्या इकडे ह्याला कद्दू म्हणतात। हे बघा, मी हाफपेक्षा थोडासा जास्त कद्दू घेतला आहे। याची मी सालं काढून चांगल्या प्रकारे किसून घेणार आहे। आपला कद्दू चांगला किसून मी आता ह्याला बारीक खिसणीने किसून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे हा पिळून घेतलेला नाही आहे मी, तो तसाच आहे। आपल्याला पिळून घ्यायचा नाही आहे। यासाठी लागणार आहे आपल्याला एक कांदा, तुमच्या तिखट जेवढं आवडतं त्यानुसार मिरच्या घ्या। मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर, कांदा आपण बारीक कापून घेऊया। हे बघा, हे भजे चवीला अतिशय छान लागतात आणि टोमॅटो सॉस बरोबर तर अतिउत्तम। बघा, मिरची बारीक चिरून घेतली। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मिरची बारीक म्हणजे कुटून पण टाकू शकता। यासाठी जास्त काही साहित्य लागणार नाही आहे आपल्याला। अतिशय कमी जे घरात पडलेले असेल त्या साहित्यात हा भोपळ्यामध्ये आपल्याला घालायचा आहे। हे बघा, आता मी चिरलेला कांदा ॲड करते, चिरलेली मिरची आणि कोथिंबीर। मला प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर टाकायला फार आवडते। यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि थोडीशी जिरेपूड, थोडंसं लाल तिखट आणि ह्यात जसं बसेल त्याप्रमाणे आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे। एकदम पूर्णपणे ॲड नाही करायचं आहे, कारण की भोपळ्याला मीठ टाकल्यामुळे पाणी सुटतं आणि त्याच्या अंगाचं पण पाणी खूप सुटतं, म्हणून अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। त्याच्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ पूर्ण भिजवायचं आहे। थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि लागेल तसं मिक्स करत करायचं आहे। हे बघा, मला जवळपास एक वाटीच्या आसपासच बेसन पीठ लागलं आहे। यामध्ये मी कसुरी मेथी क्रश करून टाकत आहे, ह्याने फ्लेवर चांगला येतो। आणि ह्या भज्याच्या पिठामध्ये आपल्याला टाकण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे। ते वाटण तुम्ही म्हणजे ऑप्शनल नाही म्हणता येणार। यात चिमूटभर मी खायचा सोडा टाकला आहे। ते वाटण जर तुम्ही टाकलं तर तुमचे भजे अजून चांगले चवीला लागतील। हे बघा, खायचा सोडा टाकला आहे। हे वाटण बनवण्यासाठी मी जिरे, धने आणि लसूण घेतला आहे। हा आपल्याला खलबत्त्यामध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचा आहे, मिक्सरमध्ये फिरवायचा नाही आहे। मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे तो एकदम बारीक होऊन असं म्हणजे त्याची टेस्ट येत नाही तेवढी। आपल्याला खलबत्त्यामध्ये ओबडधोबडच कुटायचं आहे। हे बघा, असं ठेवायचं आहे। हे वाटण आता आपण मिक्स करून घेऊया। हे जर वाटण तुम्ही वापरलात तर तुमच्या भजी अतिशय चवीला चांगले होतील। हे बघा, आता थोडंसं 5 मिनिटं याला रेस्टवर ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर बघा, आपलं पीठ रेडी आहे। जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, कारण की मीठ टाकल्यामुळे याला आणि त्या दुधी भोपळ्यांमध्ये खूप पाणी असते, म्हणून ते आपले पीठ नंतर पातळ होऊ शकतं। इथे मी गॅसवर तेल तापत ठेवलं आहे। आता तेल गरम झालं का बघूया। हे बघा,
आपण टाकलेलं ते थोडंसं पीठ वरती आले, याचा अर्थ की तेल चांगल्या प्रकारे गरम झाले, ते बुडाशी चिटकलेलं नाही आहे. हे बघा. तेल आपल्याला जास्त गरम पण नाही करायचे आणि थंड पण नाही ठेवायचे, मीडियम ठेवायचं आहे. आणि गरम एवढं पण नाही करायचं की त्यातनं धूर निघला पाहिजे. आता भजे सोडून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे टाकल्या लगेच हलवायची नाही भजी, तर 1-2 मिनटं तशीच ठेवायची. नंतर तळ सोडायला लागतात, नंतर हलवून घ्यायची. आणि मंद आचेवरच भजी करायची, म्हणजे ते आतून पिठाळ राहत नाहीत. हे बघा, पहिली बॅच आपली रेडी आहे. आता मी लागलीच दुसरी बॅच तळून घेते. आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. भजे सोडल्यानंतर फुल करा, कारण की तेल हातावर उडू शकतं. ह्या पद्धतीने आपल्याला भजी करून घ्यायची आहेत. ही भजी चवीला अतिशय उत्तम लागतात. हे बघा, मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. ही आपली भजी तयार आहेत. ह्यात कांदा टाकल्यामुळे अजून त्याची चव इन्हान्स होते. जर तुम्हाला तेलाची भीती वाटत असेल तर मी ज्या प्रकारे दाखवलं आहे त्या प्रकारे तुम्ही चमच्याने देखील भजी सोडू शकता. याने हाताला पोळणार पण नाही आणि चटका बसणार नाही. हे बघा, चमच्याने पण असे भजी सोडू शकता तुम्ही. असे एक एक करत आपल्याला पूर्ण भजी सोडून घ्यायचे आहेत. ही भजी आणि तुम्ही जर गरमागरम खिचडी केली तर खिचडीसोबत भजी खूप छान लागतात. मला तर फार आवडते. हे बघा, आपली भजी पूर्णपणे तयार आहेत. छान कलर देखील आला आहे आपल्या भाज्यांना. आता भजी म्हणल्या थोड्याशा मिरच्या तळून घेऊया. ह्या मिरच्या मी मधातनं उभ्या कापल्या होत्या, कारण की त्या तेलात जाऊन फुटणार नाही आणि अंगावर उडणार नाही म्हणून मधातनं एक चीर दिली होती त्या मिरच्यांना. आणि आपले दुधी भोपळ्याचे भजे तयार आहेत. एन्जॉय, फॉलो फॉर मोर.